बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तेथील हिंदूंवर जे अत्याचार झाले त्याचा विरोध करणे तसेच तेथील हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी 25 ऑगस्ट या दिवशी सकाळी 10 वाजता विराट हिंदू मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। या मोर्चासाठी सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी सर्व हिंदू आपले कर्तव्य म्हणून प्रत्येक कॉलनी, छोटी गावे, तालुका, प्रत्येक चौकात जाऊन होर्डिंग, पत्रक वितरण, बैठका, ऑटो अनाउन्समेंट या विविध माध्यमातून मोर्चाचा प्रसार करीत आहे आणि सर्व हिंदूंना सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहे। अमरावती शहरातील सर्व व्यापारी संघटन, समाज संघटन, संप्रदाय आणि विविध धार्मिक, सामाजिक संघटन तसेच शहरात चालू असलेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे। विशेष करून महिलांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि बांगलादेशात महिलांच्या झालेल्या अवमानाचा निषेध करावा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या महिला प्रतिनिधींनी केले आहे। नमस्कार, मी मीना पाठक, श्री अंबादेवी संस्थानचे विश्वस्त म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। मी या ठिकाणी निषेध करते आहे। निषेध याचा करते आहे की आपलं हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र असताना देखील हिंदूंवर जो अन्याय होतो आहे, जो अत्याचार होतो आहे, त्यानिमित्ताने आम्ही येत्या 25 ऑगस्टला एकवटणार हिंदू शक्ती विराट हिंदू मोर्चाची तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि 25 ऑगस्टला सकाळी 10 वाजतापासून आम्ही मोर्चा काढणार आहे। मोर्चाचे आयोजन असं केलेलं आहे की आपलं नेहरू मैदानपासून हा मोर्चा निघणार आहे आणि संपूर्ण मातृशक्ती या मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि मी मातृशक्तीला आजच्या निमित्ताने, पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व मातृशक्तीला विनंती करणार आहे की आपल्या देशाचं संरक्षण जर करायचं असेल, कारण आपल्या देशाचं नावच भारत माता आहे, जर भारत मातेचं संरक्षण करायचं असेल, ज्या भारत मातेमध्ये मातृशक्तीचं जर संरक्षण नसेल, तिच्यावर जर अशा प्रकारचे अत्याचार होत असेल, अशा प्रकारचे घाणेरडे आरोप होत असेल तर आम्ही महिला कदापि सहन करणार नाही। त्यासाठी आम्ही हिंदू समाज हा सगळा एकत्रित होऊन येत्या 25 ऑगस्टला महिला मोर्चा किंवा आम्ही सगळेच जण येणार आहे, पण मातृशक्ती जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सामील व्हावी अशीच मी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्वांना विनंती करते। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।